नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. आज आहे रविवार. तर मैत्रिणींनो, मला तुम्हाला एक सांगायचं आहे, की आजचा जो व्हिडिओ आहे तो गावाकडचा शेवटचा व्हिडिओ असणार आहे. आता पुन्हा आपण आपल्या आपल्या घरी जाणार आहोत. तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि आज मी तुम्हाला रांगोळी का काढली जाते याचं महत्त्व सांगणार आहे. आणि ही रिक्वेस्ट एका ताईंची होती. दीपा भोर नावाची ताई आहे. त्यांची ही रिक्वेस्ट होती. तर ताई, तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा. आणि मी थोडा अभ्यास करूनच हा व्हिडिओ तुमच्यासमोर आणलेला आहे. तर नक्की बघा, शेवटपर्यंत बघा. आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करा, सबस्क्राईब करा. तर रांगोळी आपल्या भारतीय सणांमध्ये आवर्जून काढली जाते. म्हणजे कुठले पण सण, प्रत्येक सणाला किंवा दोन्ही आपलं दररोज पण काढली जाते. आणि आजकाल एखाद्या शॉपचं ओपनिंग असेल किंवा लग्न समारंभात मुंज वगैरे, वाढदिवस किंवा एखाद्या बाळाच्या स्वागतासाठी, नवरदेव नवरीच्या स्वागतासाठी ही रांगोळी काढली जाते. रांगोळी हा शब्द संस्कृत शब्दापासून तयार झालेला आहे. संस्कृत शब्द म्हणजे रंगवल्ली पासून हा रांगोळी शब्द तयार झाला आहे. आपली ही भारताची प्राचीन आणि सांस्कृतिक परंपरा आहे. म्हणजे आपण ती आपली हडप्पा वगैरे संस्कृती होती त्या त्या काळापासून ही रांगोळी काढली जाते. आपले रामायण, महाभारतातही रांगोळीचा समावेश आहे. तर रांगोळी ही घरातील एकदम आनंद आणि सकारात्मक चैतन्य म्हणजे दर्शवते. सकारात्मक ऊर्जा आपल्याला भेटते रांगोळी काढल्यामुळे. आणि आपली दिवाळीच्या वेळेस पण माता लक्ष्मीच्या स्वागतासाठी रांगोळी काढली जाते. आता आपल्या देशामध्ये, भारत देशामध्ये वेगवेगळे राज्य आहे, प्रांत म्हणतो आपण त्यांना. तर प्रांतानुसार वेगवेगळी रांगोळीची नावं असते. आपल्या महाराष्ट्र, गुजरात आणि कर्नाटकमध्ये रांगोळी किंवा रंगोली असं म्हटलं जातं. तामिळनाडूमध्ये कोलम, राजस्थानमध्ये मंडना, आंध्र प्रदेश मुगुल्लू, ओडिसामध्ये झुंटी, बिहारमध्ये आरीपन आणि बंगाल आलीपन, मध्य प्रदेशमध्ये चौकपुराणा म्हणतात, उत्तर प्रदेशमध्ये सोनरक्का म्हणतात. असं वेगवेगळ्या प्रांतानुसार रांगोळीचे नावं बदलत गेलेले आहे. रांगोळी एक दगडापासून तयार केली जाते. पूर्वीच्या काळी रांगोळी अशी तांदूळाच्या पिठापासून तयार केली जायची. त्याचे एक कारण होते मैत्रिणींनो, की ती जेव्हा आपण रांगोळी काढायची तर असे कीटक व मुंगी त्या रांगोळीकडे आकर्षित व्हायचे. म्हणजे ते एक काय म्हणतात ना त्याला, रांगोळी ते नैसर्गिक कीटक नियंत्रणासाठी रांगोळी वापरली जायची पहिले. आपण कसं म्हणतो ना, पेस्ट कंट्रोल वगैरे करतो, तर ती आपल्या पूर्वीपासून आलेली ही प्रथा आहे. आणि आपण आता फुले, पाने किंवा आपण तांदूळाला कलर वगैरे देऊन पण रांगोळी काढली जाते बघा. आणि आजकाल रांगोळी ही एक व्यवसाय झालेला आहे. म्हणजे आता पुणे, मुंबईसारख्या ठिकाणचे जे रांगोळीचे कलाकार आहेत, ते असे नवीन ऑफिस जर ओपन केलं कोणी, लग्न समारंभ, वास्तुशांती किंवा बाळाच्या स्वागतासाठी तुम्हाला याच्या आधी सांगितलं बघा, तर ती रांगोळी काढली जाते आणि त्याच्यातून ते त्यांचा उदरनिर्वाह करतात. म्हणजे एक किंवा एक्स्ट्रा काहीतरी आपल्याला पाहिजे, त्यासाठी रांगोळीद्वारे ते म्हणजे व्यवसाय करतात रांगोळीचा. परत आपले पालख्या वगैरे असतात बघा, विठ्ठल रुक्माई, आषाढी वगैरे, कार्तिकी एकादशी, तिथे पण रांगोळी काढल्या जातात. असे आपले कलाकार भरपूर असे मोठमोठ्या रांगोळ्या काढल्या जातात. किंवा एखाद्या आपल्या सोसायटीमध्ये, गावाकडे स्पर्धा परीक्षा ठेवल्या जातात. हे उगीच नाही मैत्रिणींनो, म्हणजे काहीतरी कारण आहे, शास्त्रीय कारण आहे. त्यामुळेच या रांगोळ्या म्हणजे काढली जाते. आणि त्याचे वैज्ञानिक कारणं पण आहे रांगोळी काढण्याचे. ती काही एक परंपरा नाही फक्त. तर रांगोळी ही आरोग्यासाठी आणि मानसिक विकासासाठी पण खूप फायदेशीर ठरते. आपण जेव्हा रांगोळी काढतो तेव्हा मैत्रिणींनो खाली बसतो आणि गुडघे वगैरे असे वाकून बसतो. त्यामुळे सकाळी सकाळी आपोआपच गुडघ्यांचा असा व्यायाम होतो आणि आपण जी बोटांची हालचाल करतो त्याचा एक आपल्या मेंदूशी संबंध असतो. त्यामुळे ते असं एकाग्रता व स्मरणशक्ती वाढवण्यासाठी पण उपयोग होतो आपल्या रांगोळीचा. आता काही जण म्हणतील, "मग आम्ही काय रांगोळ्याच काढत बसायचं?" तसं नाही मैत्रिणींनो. म्हणजे आता ज्याचा त्याचा मानण्याचा, अमानण्याचा प्रश्न आहे. म्हणजे कोणाला किती पटतं त्यानुसार आहे ते. आपण आपलं सांगण्याचं काम करायचं आणि त्याच्यामुळे एक सकारात्मक ऊर्जा पण तयार होते. रांगोळी ही सौंदर्य आणि पावित्र्याचं प्रतीक पण मानले जातं. त्यामुळे ती घराला एक विशेष रूप देते. तुम्हाला मी कालच्या का परवाच्या भागातच सांगितलं होतं, की आपण जेव्हा मेकअप करतो तेव्हा जर आपला एखादा शृंगार करण्याचा एखादा भाग राहिला, फॉर एक्झाम्पल टिकली राहिली किंवा कानातलीच घातली, तर आपण किती वेगळं दिसतो ना. त्याचप्रमाणे आपण जर घरासमोर जर रांगोळी काढली नाहीत, असं म्हणजे घर एकदम सुनं-सुनं, आपला दरवाजा एकदम सुना-सुना वाटतो. म्हणजे तुम्ही ट्राय करून बघा मैत्रिणींनो. आणि आजकाल म्हणजे महिलाच नाही तर पुरुषही रांगोळी काढायला लागलेले आहेत. तुम्ही बघू शकता, महिलांपेक्षाही पुरुषांना पण खूप सुंदर सुंदर रांगोळ्या येतात.
तर दीपाताई, मी तुमच्यासाठी हा व्हिडिओ बनवला होता स्पेशली. तुम्ही नक्की सांगा तुम्हाला व्हिडिओ आवडला आहे की नाही. मी अजूनही याच्यावर थोडा अभ्यास करेल आणि पुढेही काही व्हिडिओज सांगण्याचा प्रयत्न करेल. तुम्हाला शास्त्रीय वगैरे काही कारणं असतील आपले रांगोळी काढण्यामागचे. मी आधीही आपले अक्षय तृतीयाला रांगोळी काढली होती, तेव्हा पण रांगोळीचे महत्त्व सांगितले आहे. तुम्ही तेही बघू शकतात, सेमच आहे. पण मी हा स्पेशल तुमच्यासाठी व्हिडिओ बनवलेला होता ताई. आणि खूप धन्यवाद, तुम्ही मला अशी म्हणजे रिक्वेस्ट दिली की रांगोळीचे महत्त्व सांगा. आणि आजच्या ज्या रांगोळ्या आहेत, एक वैशालीताई आहेत ना, त्यांचा एक मला आली होती कमेंट की छोट्या रांगोळ्या म्हणजे दाखवा. तर शुक्रवार, शनिवार आणि रविवारच्या तिन्ही भागांमध्ये मी छोट्या आणि सोप्या सुंदर रांगोळ्या काढण्याचा प्रयत्न केला आहे मैत्रिणींनो. तर तुम्ही त्या नक्की बघू शकता आणि यापुढेही मी तुम्हाला छोट्या, सुंदर, सोप्या रांगोळ्या दाखवणार आहे. तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आवडल्यास लाईक, कमेंट, शेअर करा. तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीला पण आपलं चॅनल सबस्क्राईब करायला सांगा. आणि ह्या पद्धतीने आपले कला जपा असं मला म्हणणं आहे. आणि म्हणजे आपण कोणावर जबरदस्ती नाही करत आहे किंवा असं पण नाही की नाहीतर कोणी म्हणतील की आम्ही दररोज काय रांगोळीच काढत सुटायचं का, असं नाही. माझं फक्त म्हणणं आहे की तुम्ही आपली कला जपा आणि एक आपल्या घराभोवती समोर रांगोळी काढल्यानंतर एक प्रसन्न वातावरण निर्माण होतं आणि जेव्हा पण पाहुणे येतात ना, एकदम अशी आपली पाहुण्यांची दृष्टी आपोआप रांगोळीवर जाते. त्यांना पण खूप प्रसन्न वाटतं. तुम्ही बघा. आणि ह्यावरूनच संस्कार पण ठरले जातात आपले, की ह्या घरातली स्त्री वगैरे कशी असेल. म्हणजे मी असं कुणालाही उद्देशून नाही म्हणत आहे किंवा कुणाला नाव नाही ठेवत आहे. पण शेवटी आपली भारतीय संस्कृती ती आपण जपलीच पाहिजे मैत्रिणींनो. तर बघू शकता अशा पद्धतीने व्हिडिओ संपलेला आहे. भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद. बाय बाय.